होईल अशी आपण अपेक्षा करूया. काहीशी आपण पाहतो इथे चर्चा केली जात आहे, कारण आत्ताच पंच आलेले आहेत ज्यांनी जुन्नर प्रीमियर लीग ही स्पर्धा कव्हर केले. त्या स्पर्धेमध्ये फार महत्त्वाची मोलाची भूमिका त्यांनी साकारली. ते पंच आपण पाहतोय सतीश भालेराव सर, त्याचप्रमाणे गोविंद गुंड सर आणि राजा डावखर सर. सुंदर आणि अप्रतिम अद्वितीय अशी ही स्पर्धा, नीटनेटकी स्पर्धा आपण पाहतोय. त्यांचं आयोजन, संयोजन, त्याचप्रमाणे प्रयोजन सर्व काही अगदी देखणं आहे, अगदी डोळ्यात भरण्यासारखं आहे. नजर लागावी इतकं छान आणि सुंदर त्यांनी आखणी केलेली आहे. आणि त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आपण पाहतोय की त्यांच्या पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना यश येते. बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. बऱ्याच संघांनी इथे आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्याच दानशूर लोक आहेत आणि आपल्यावरती प्रेम करणारे जे प्रतिष्ठित लोक आहेत या पंचक्रोशीमध्ये, त्या सर्वांनी आपल्याला इथे काही रकमेच्या स्वरूपात मदत सुद्धा केलेली आहे. आणि या सर्व मान्यवरांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या, त्याचप्रमाणे आपल्याला सहकार्य करणाऱ्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींमुळेच आपण एक भव्य दिव्य आकर्षक रजनी क्रिकेटची स्पर्धा इथे आयोजित करू शकलो, यात तीळ मात्र शंका नाहीये. तर आम्हाला ज्यांनी ज्यांनी आम्हाला वस्तूच्या स्वरूपाने किंवा पैशाच्या स्वरूपाने इथे मदत केलेली आहे, मदतीचा हात दिलेला आहे आणि पाठीवरती मात्र एक शाबासकीची थाप दिलेली आहे आणि तुम्ही फक्त लढ म्हणा असं ज्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचे मी अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा आपल्या मायबोली मराठीमध्ये, आपल्या राज्यभाषेमध्ये या स्पर्धेचं, या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत योग्य आणि यथोचित पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक आशुतोष पाटील यांना. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. आपण पाहतोय पाबरा विरुद्ध वाळवड या दोन संघ दरम्यानची लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळते.
तर नक्की सामन्याला सुरुवात झाली. आपण पाहतोय पाबरा विरुद्ध वालवट या दोन संघ दरम्यान लढत आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच आपला श्री गणेश ओपन केलाय. तो अर्थात वालवट संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच अकाउंट ओपन केले. एक धावफलकावर येते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर गोलंदाज सतीश येतोय गोलंदाजी मार्कवर. तर सलामीची जोडी आपण पाहतोय वालवट संघाच्या माध्यमातून सुफियान आणि फैजल आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. रिस्पटपूर्वक खेळलेला चेंडू. सन्मान दिलाय चेंडूला. निर्धाव चेंडूची नक्की सांगता होते. बाबरा संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 2 धावा धावफलकावर आल्यात. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच सॉरी 1 धावफलकावर येते. निर्धाव चेंडूची नक्की सांगता होते या चेंडूवर. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण पाहिलं तर नक्कीच फैजलसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक साजिद इनामदार यांच्या माध्यमातून आहे. आणि लगातार 3 षटकार ठोकले तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. एक धाव नक्कीच येणार या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 2 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर एक नक्कीच कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते. विनंती असेल की समोरच्या कक्षाच्या समोर जे प्रेक्षक आहेत ते कृपया बसून घ्यायचं आहे. प्रेक्षकांनी रॅट मोर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय परंतु यावेळी नक्कीच चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच येणार या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 3 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर धावांपासून रोखून ठेवलंय. कुठेतरी आपण पाहिलं तर धावांपासून बांधून ठेवलंय ते अर्थात पाबरा संघाला. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय वालवट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि केवळ आपण पाहिलं तर 3 धावा खर्च केल्यात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी नक्कीच मैदानावर पाहायला मिळते. उर्वरित बघूया 2 चेंडूमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज फैजल याचा परंतु इथे चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या ते सिरावेल ती अर्थात 3 पर्यंत. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. एक अचूक टप्पा आपण पाहतो. भेदक मारा पाहायला मिळतोय. 1 टू गो. चांगला फटका आपण पाहतोय या शेवटच्या चेंडूवर. नक्कीच क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाही आहे आणि नक्कीच यावेळी चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. नंतर आपण पाहिलं तर पाबरा संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर आल्यात. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्या 5 चेंडूंचा विचार केला तर एक अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली होती परंतु शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळतोय. तो अर्थात फलंदाज फैजलच्या बॅटमधून आणि नक्कीच इथे 100 रुपयाचा हकदार झालाय तो अर्थात फैजल. कारण का एक षटकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आलाय. साजिद इनामदार यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी इथे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच बिनबाद 9 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक नक्कीच पहिले समाप्त झालेला आहे. अर्थात पॉवर प्लेचं षटक इथे नक्कीच समाप्त झाले आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 षटक घेऊन फरहान येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 2 षटक आपण पाहतोय. बघूया फरहानच्या माध्यमातून इथे कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. कारण का आतापर्यंत विचार केला तर नक्कीच पहिलं षटक हे नक्कीच एक चांगल्या प्रकारचं षटक म्हणता येईल. कारण का पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक कुठेतरी धावांपासून रोखून ठेवलं होतं. शेवटच्या चेंडूवर नक्कीच जरूर एक मोठा फटका आलाय परंतु पहिल्या 5 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. ती अर्थात गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज बघूया फरहान इथे कशा प्रकारची कामगिरी करेल या मैदानावर. दद्दू बॉय जायची तर
मसळा प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगलं असं आयोजन दद्दू बॉईजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण का प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपण पाहिली तर नक्कीच या मैदानावर पहिली नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच या दद्दू बॉईज संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक विनंती असेल की पंचांना आपण वेळ दौडायचा नाही आहे. वेळ आपण पाहिलं तर नक्कीच सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावर आल्यात. एक षटकांचा नक्कीच इथे खेळ समाप्त झाला आहे. शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच एक षटकार आला होता फैजलच्या बॅटमधून आणि 500 रुपयाचं नक्कीच इथे पारितोषिक 100 रुपयाचं पारितोषिक इथं आलेलं आहे. ते अर्थात साजिद इनामदार यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारामाग आपण पाहिलं तर इथे कामगिरी पाहायला मिळते. ते अर्थात साजिद इनामदारच्या माध्यमातून एक चांगलं आपण पाहिलं तर क्रिकेट रसिकांना मेजवानी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तत्पूर्वी एक विनंती असेल की सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. काहीसा आपण पाहिलं तर थोडासा अडथळा निर्माण झालाय सामन्यामध्ये. नक्कीच आपण पाहिलं तर या सामन्यासाठी ऑफिशियल पंच आपण पाहतो या जुन्नर प्रीमियर लीग या लीग मधील आपण पाहिलं तर नक्कीच 2 पंच आपण पाहतोय. 3 पंच आलेले आहेत आपण पाहतो या स्पर्धेसाठी. एक आपण पाहिलं तर नक्कीच सतीश भालेराव, त्याचप्रमाणे गोविंद गुंड आणि गोविंद डावखोर आपण पाहतोय. तिन्ही पंचांचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल यात कोणतीही शंका नसणार आहे. मसळा प्रीमियर लीग आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. ते अर्थात दद्दू बॉईज यांच्या माध्यमातून कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच ही स्पर्धा आपण पाहिलं तर 185 देशात लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते अर्थात tenniscricket.in माध्यमातून एक सुरेख असं लाईव्ह प्रेक्षक पण आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कॅमेरामॅन, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर टेक्निशियन, त्याचप्रमाणे डीजे ऑपरेटर सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची भूमिका आमच्या समालोचनाला आपण पाहिलं तर एक साथ देताना एक चांगल्या प्रकारची भूमिका नक्कीच पाहायला मिळते. तर मैदानाकडे वळूया. आपण पाहतो जिथे चालू असलेला सामना वाळवट विरुद्ध पाबरा या 2 संघांदरम्यानची लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा नक्कीच खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर पाबरा संघाची धावसंख्या बिनबाद 9 धावा धावफलकावर आल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर वाळवट संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन फरहान येतोय. फरहान बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. फरहानला नक्कीच इथे एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सुफियान पाहायला मिळतोय. सुफियान बघूया कशा प्रकारची कामगिरी करेल. पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा फटका क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, परंतु चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. एक विनंती असेल की सर्व रसिक प्रेक्षकांना जिथे शेकोटी पेटवलेली आहे ती कृपया शेकोटी विझवायची आहे. खेळाडूंना इथे त्रास होतोय धुराचा, तरी विनंती असेल की ती शेकोटी विझवायची आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज सुफियानच्या बॅटमधून पुरेपूर फटकेबाजी पाहायला मिळते. त्या अर्थात सुफियानच्या बॅटमधून दॅट मोर द विकेट. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न नक्कीच पूर्णपणे बीट होतोय फलंदाज सुफियान या चेंडूवर. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडू नक्कीच सांगता होते. एक चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज फरहानच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करून दाखवायची असेल फरहानला तर नक्कीच इथे एक अचूक टप्प्याची गोलंदाजी व्हावी तितकंच महत्त्वाचं आहे. कारण का आपण पाहिलं तर धावांपासून रोखायचं असेल तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे सन्मान दिला या चेंडूवर. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर सुफियान आपण पाहिलं तर एक पूर्णपणे एक चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करतोय. कारण का चांगल्या चेंडूला नक्कीच सन्मान दिला गेला पाहिजे. कारण का आपण पाहिलं तर समोर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी फरहानच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय
आणि नक्कीच 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला तर आपण पाहिलं तर नंतरचे 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकलेत. षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतोय बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा आपण पाहतोय. भेदक मारा धावांपासून झगडावं लागते ते अर्थात पाबरा संघाला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु नक्कीच इथे एक धाव नक्कीच येते. या एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 14 धावा धावफलकावर लागत आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर एक टिचून मारा पाहायला मिळतोय गोलंदाज फरांच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 5 धावा केवळ खर्च केल्यात गोलंदाज फरान याने. शेवटचा चेंडू बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी गोलंदाज फरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण का षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी एक कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज फरांच्या माध्यमातून. चांगला फटका आपण पाहतोय. मोठा फटका नक्कीच अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षणाचा एफर्ट दाखवला होता परंतु इथे मात्र आपण पाहतोय इशारा येतो की चेंडू सीमारेषा बाहेर आहे. नक्कीच एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीजेला संधी देण्यात येते. बघितलेला आहे तो अर्थात तिसऱ्या पंचांनी 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर पाबरा संघाची धावसंख्या 3 बाद 20 धावा धावफलकावर येत आहेत. प्रति षटकाचा विचार केला तर नक्कीच 10च्या सरासरी धावसंख्या जमा करण्यात यश आले ते अर्थात पाबरा संघाला. उर्वरित आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे 12 चेंडू या 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल ते अर्थात पाबरा संघाला. नक्कीच एक चांगला एफर्ट्स दाखवला होता क्षेत्ररक्षणाने परंतु नक्कीच आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषा बाहेर गेला होता. चांगला फटका आपण पाहतोय फलंदाज फैसलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वाळवट संघाच्या माध्यमातून इसाहक येतोय. इसाहक बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा षटक घेऊन येतोय. इथे चांगल्या प्रकारची कामगिरी होणं तितकंच महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे रिप्ले बघितला जातोय. शेवटच्या चेंडूवर नक्कीच इथे आपण पाहिलं तर एक मोठा फटका आला होता.
नक्कीच आपण पाहिलं तर थर्ड डॅमेजचा इथे इशारा येणं बाकी आहे.
नाहीये. पंचांना विनंती असेल की आपण सामन्याला थोडी सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत आजच्या रात्रीमध्ये. तरी विनंती असेल की त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. तरी विनंती असेल की समोरच्या कक्षा अपोजिट जे रसिक प्रेक्षक आहेत कृपया कृपया बाजूला व्हायचं आहे. आम्हाला थोडासा त्रास नक्कीच होतोय कारण का आम्हाला चेंडू इथं दिसणं महत्त्वाचं आहे. गोलंदाज दिसणं महत्त्वाचं आहे. तत्पूर्वी एक विनंती असेल की मैदानामध्ये जो कोणी आपण पाहिलं तर नक्कीच पंचांचा निर्णय कळवायचा आहे आमच्या भाषी. पंच जो काही डिसिजन असेल तो त्वरित कळवायचा आहे आमच्या पाशी. एकच धाव असणार आहे शेवटच्या चेंडूवर. आपण पाहिलं तर नक्कीच एकच धाव येते. कृपया सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. सामना फास्ट खेळवायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की नक्कीच जास्त वेळ दौडायचा नाही आहे. जास्त वेळ दौडला तर नक्कीच 5 धावांची ते पेनल्टी देण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तर 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. दोन षटकानंतर आपण पाहिलं तर नक्कीच पाबरा संघाची धावसंख्या बिनबाद 15 धावा धावफलकावर लागल्यात. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच इथे पंचांचा डिसिजन हा अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. तरी विनंती असेल की कृपया रसिक प्रेक्षक जरा साईडला व्हायचं आहे. विनंती करतो तुम्हाला कृपया साईडला व्हायचं आहे. तिसरं षटक आपण पाहिलं तर नक्कीच वाळवट संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन इसहाक येतोय. इसहाक बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी इसहाकच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर नक्कीच इथे तिसरं सुरू होईल. तरी विनंती असेल की नक्कीच रसिक प्रेक्षकांना की तुम्हाला वारंवार विनंती करतो की आमच्या पॅन्डॉलच्या समोरून कृपया हटायचं आहे. आणि पंचांना विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण पंचांना विनंती असेल की आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो, चला सामन्यात थोडी सुरुवात करायची आहे. विनंती करतो. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर नक्कीच 15 धावा धावफलकावर आल्यात. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 2 षटकांचा खेळणं बाकी आहे. बघूया उर्वरित इथे 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात बाबरा संघाच्या माध्यमातून. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल या दोन्ही और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. कृपया रसिक प्रेक्षक तुम्हाला विनंती असेल वारंवार पुकार करतोय तुम्हाला
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। पहिला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच कुठेतरी एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय, एक चांगली सुरुवात आपण पाहतोय पाहायला मिळते ती अर्थात गोलंदाज इसाकच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते। निर्धाव चुंच नक्कीच सांगता होते संघाची आपण धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 15 पर्यंत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं चालू आहे। रॅट मोर द विकेट, अकुट टप्प्याचा चेंडू आहे, नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा बाहेर। इथे चौकार नक्कीच पाहायला मिळतोय आणि नक्कीच इथे डीजेला संधी देण्यात येते। बाबरा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण कृपया बसून घ्यायचं आहे। पेंडॉल जो आहे तुमचा तिथे विनंती असेल की कृपया बसून घ्यायचं आहे, विनंती करतो तुम्हाला। पहिला आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू निर्धाव फेकला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय, कारण का अखूट टप्प्याच्या चेंडूवर आपण पाहिलं तर फलंदाज पूर्णपणे फायदा घेताना दिसतोय। नक्कीच फैजलच्या बॅट मधून आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि या 4 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 19 धावा धावफलकावर येत आहेत। पुन्हा एकदा पाहतोय, परंतु यावेळी मात्र चेंडू नक्कीच आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय। एक धाव नक्कीच येते या चेंडूवर। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 20 धावा धावफलकावर येत आहेत।
एक चांगली गोलंदाजी नक्कीच इथे करावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती अर्थात वाळवट संघाच्या माध्यमातून. शेवटच्या आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकामधील. चांगला फटका आपण पाहतोय नक्कीच सुरेख फटका, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाज फैजलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. ते अर्थात पाबरा संघाला या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करेल. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 30 चालू आहे. सॉरी आपण पाहिलं तर सुफियानच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 26 रन्स ऑन बोर्ड, 26 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज सुफियान बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं इथे पतन होतंय ते अर्थात पाबरा संघाच्या माध्यमातून. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर एक मोठा ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज इसाकने. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 26 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे या षटकातील. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगलं कमबॅकिंग पाहायला मिळालं ते अर्थात गोलंदाज इसाकच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये फहद येतोय. शेवटचा चेंडू आपण पाहतोय या षटकातील. चांगला फटका आपण पाहतोय नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा फटका, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. काय मैदानामध्ये फटकेबाजी पाहायला मिळते. कधी डाव तुझा तर कधी डाव माझा या पद्धतीचं क्रिकेट नक्कीच इथे मैदानावर पाहायला मिळालं. कारण का तिसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच पहिला चेंडू निर्धाव आला होता. दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं तर चौकार आला होता. तिसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं तर 1 धाव आली होती. चौथा चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फटका आला होता. त्यानंतर आपण विचार केला तर 5व्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती गोलंदाज इसाक याने. परंतु शेवटच्या चेंडूवर नक्कीच आपण पाहिलं तर एक मोठा फटका पाहायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारचा नक्कीच अनालिसिस पाहायला मिळतोय आणि 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर पाबरा संघाची धावसंख्या पाबरा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण कृपया बसून घ्यायचं आहे. वारंवार पुकार करतोय तुम्हाला, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. पाबरा संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 षटक इथे संपूर्ण झालेले आहेत. 32 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील शेवटचं षटक अर्थात स्लॉगरचं षटक. या षटकामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात पाबरा संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वाळवट संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन झियाफ येतोय. नक्कीच मैदानावर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज बंधू आहेत, सख्खे भाऊ आपण पाहतोय. फहद आणि फैसल ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. फैसल पाहायला मिळतोय तो नॉन स्ट्राईकला आपण सॉरी ऑन स्ट्राईक फहद पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राईक एंडला फैसल पाहायला मिळतोय. दोन आपण पाहिलं तर भावांची जोडी इथे कशा प्रकारची कामगिरी करते बघूया. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर दुसरा धक्का लागेल तो अर्थात फहदच्या रूपाने. पाबरा संघाला आपण पाहिलं तर नक्कीच दुसरा धक्का लागतोय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक ब्रेक थ्रू मिळून देण्यात यश आले ते अर्थात झियाफ याला. चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज झियाफच्या माध्यमातून पाहायला मिळते या सामन्याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय फहद पास झाल्यानंतर अफवान येतोय. अफवान बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण का आतापर्यंत विचार केला तर नक्कीच 2 विकेट नक्कीच आपण पाहिलं तर लवकर गेल्यात.
आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्की संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावर आल्यात. उर्वरित बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात अफवान आणि फैजलच्या माध्यमातून. यावेळी मात्र आपण पाहतोय सुवेर चेंडूची घोषणा केली जाते पंचांच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक इथे 22चा अवलंब केला जाईल आणि अवांतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धाव फलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 33 धावा धाव फलकावर येत आहेत. 33 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बाबरा संघ चांगला फटका आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळलेला फटका. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 34 धावा धाव फलकावर येत आहेत. उर्वरित आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामधील अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे अजूनही. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी गोलंदाज जियाफ याला एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय फैजल पाहायला मिळतोय, अफवान पाहायला मिळतोय. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय या मैदानावर कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळालाय. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात बाबरा संघाला. आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 35 धावा धावफलकावर येत आहेत. एक पूर्णपणे आपण पाहिलं तर ज्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक येणं गरजेचं होतं, ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेच्या होत्या त्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज जियाफचं इथे कौतुक करावं लागेल. आतापर्यंत अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. रॅट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू परंतु आपण पाहिलं तर या चेंडूवर नक्कीच पंच नाखुश दिसत आहेत. अवांतर स्वरूपाने नक्कीच एक धाव आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अशा 2 धावा धावफलकावर येतील. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 37 धावा धावफलकावर येत आहेत. गुणलेखक आपण पाहतोय माईच्या माध्यमातून एक चांगली गुणलेखकीची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या मसळ्याच्या मैदानावर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नक्कीच चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. मैदान आखूड असल्या कारणाने आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 38 धावा धावफलकावर येत आहेत अर्थात 38 रन्स ऑन बोर्ड. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाजाचं इथे कौतुक करावं तितकं कमी आहे कारण का या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजाने 5 धावा खर्च केल्यात केवळ. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू उंच हवे, झेल होणार का? झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज अफवान बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का लागतोय तो अर्थात बाबरा संघाला. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय, एक टिचून मारा आपण पाहतोय, एक भेदक मारा आपण पाहतोय गोलंदाज जियाफच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण का आतापर्यंत विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 38 धावा धावफलकावर आल्यात. 38 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाजाने आपल्यातून आपण पाहिलं तरी आपली जादुई गोलंदाजी पेश केले या सामन्यामध्ये. एक सुरेख टप्पा आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. नवीन फलंदाज अब्रार पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फैजल पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू आपण पाहतोय आणि अंतिम चेंडूवर आपण पाहतोय अप्रतिम फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. इट्स अ कडक सुरेख फटका आपण पाहतोय फैजलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. नक्कीच हा षटकार येणं गरजेचं होतं ते अर्थात बाबरा संघाला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 समाप्त होईल अर्थात 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 4 षटकानंतर आपण पाहिलं तर बाबरा संघाची धावसंख्या 3 बाद 44 धावा धावफलकावर आल्यात आणि 45 धावांची गरज असेल ती अर्थात वाळवट संघाला.
बघूया या 45 धावांचा पाठलाग करत असताना इथे वाळवड संघ कशा प्रकारची कामगिरी करेल, किंबहुना आपण पाहिलं तर नक्कीच 45 धावा सेव्ह करेल का बाबरा संघ. फैजलचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीची फलंदाजी फैजलच्या माध्यमातून पाहायला मिळाले, अप्रतिम दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय. फैजल आपण पाहिलं तर 31 धावांची नाबाद इनिंग आपण पाहतो या सामन्यासाठी फैजलच्या माध्यमातून. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय माझरोना विरुद्ध रणवेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. माझरोना आणि रणवेल दोन्ही संघांच्या कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. या दुसऱ्या सत्रात धावतं समोरच्या ऐकवण्यासाठी घेऊन जातोय आपल्या राष्ट्रीय भाषेत, अर्थात यासीन मर्चंट सरांकडे. धन्यवाद. ओव्हर टू यासीन सर. धन्यवाद आशुतोष. रणवेल आणि माझरोना या दोन्हीही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे येऊन टॉस करून घ्यावा. टॉस बॉक्समध्ये दोन्हीही संघांनी यायचं आहे. माझरोना विपक्ष रणवेल यानंतर होणारा सामना. संघर्ष दिघी आणि माणगाव या दोन्हीही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यावं. टॉस बॉक्समध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण कृपया तिथून उठावं, कारण आपण टॉस करण्यासाठी तो बॉक्स बनवलेला आहे. चलो दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में कॉन्सेंट्रेट करेंगे, जहां पे जीतने के लिए निर्धारित 4 ओवर में 45 रनों की ज़रूरत. पहला ओवर प्रगति पर 2 गेंदें अब तक हो चुकी है. पहले 2 गेंदों के पर 2 रन भी यहां पे आ चुके हैं. इस हम देख सकते हैं यहाँ पे शबनम और औस की वजह से बल्लेबाजी करना बहुत ही मुश्किल होता हुआ. एक एक रन के लिए यहाँ पे बहुत मेहनत करनी पड़ रही है. इस बीच फिर से एक बार शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल करती हुई. एक ही रन यहाँ पे मिलेगा. एक एक रन अगर यहाँ पे बनाएंगे
तो इनफैक्ट गेंदबाज खुश रहेंगे और गेंदबाजी करने वाली टीम भी खुश रहेंगी, क्योंकि यहाँ पे बड़े स्ट्रोक से वंचित करना है। यही एक महत्वपूर्ण काम अगर गेंदबाजों ने किया तो ये मैच उनके पक्ष में, उनके पाले में आसानी के साथ झुक सकता है। पहला ओवर लेके आए हैं हरीश, फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मतलब ओवर पिच गेंद उसे खड़े खड़े खेल दिया, मगर मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात थे और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ। चार गेंदें हो चुकी है, 3 विकेट, 3 रन और 1 विकेट यहाँ पे हमें देखने को मिल रहा है। बल्लेबाजी करने वाले की खस्ता हालत साफ नजर आ रही है। तारीफ करना चाहूंगा मैं हरीश की, जिन्होंने सटीक निशाने पे और सही लंबाई पर सही दिशा से गेंदबाजी की है। बल्लेबाजों को मात्र 1-1 रन पर संतुष्ट होने पर मजबूर कर दिया और मनोवैज्ञानिक दबाव धीरे धीरे यहाँ पे बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर, और उसी मनोवैज्ञानिक दबाव के कारण बल्लेबाज बड़ा स्ट्रोक लेने की कोशिश में चूक गए थे। गेंद हवा में थी और एकमात्र जो डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे, उन्होंने आसानी के साथ उस कैच को लपक लिया। जी हाँ, इस मतलब जोरदार प्रहार, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद, 6 रनों के लिए। बहुत ही खराब गेंद थी, बहुत ही शॉर्ट ऑफ लेन गेंद थी। बैकफुट पर जाकर जोर आजमाइश की, ताकत से प्रहार किया था उस गेंद के ऊपर और शॉर्ट स्क्वायर लेग। हालांकि हम देख सकते हैं सीमा रेखा बहुत लंबी है और उसके बावजूद भी यहाँ पे आसानी के साथ उस सीमा रेखा को लांघती हुई गेंद चली गई थी 6 रनों के लिए। एक अच्छा स्ट्रोक, और इस स्ट्रोक के जरिए से यहाँ पे बल्लेबाजों के आत्मविश्वास में जरूर इजाफा होगा, क्योंकि ये पहली 4 गेंदों में गेंदबाजों ने काफी प्रभावित किया था, अनुशासित गेंदबाजी की थी। अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर किया है उन्होंने गेंदबाज के ऊपर। इस छक्के की सहायता से रनों की संख्या 9 रन। फिर से एक बार, जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार किया है बाएं हाथ के बल्लेबाज ने। गेंद फिर से एक बार मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। अचानक यहाँ पे देखिए उत्साह भरा वातावरण, आनंदमय वातावरण बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में, उल्लास भरा वातावरण, तालियों की गड़गड़ाहट और सीटियों की गूंज यहाँ पे सुनाई दे रही है, क्योंकि पहले 4 गेंदों में गेंदबाज बल्लेबाजों के ऊपर हावी हुए थे। पहले 4 गेंदों में एक सफलता अर्जित की थी और 3 रन मात्र खर्च किए थे, मगर बल्लेबाज जो कि बाएं हाथ के बल्लेबाज हैं फरहान, उन्होंने आक्रामक रूप यहाँ पे तेवर अपने दिखाए और लगातार बैक टू बैक 2 छक्के यहाँ पे जड़ने के बाद अब बल्लेबाजी करने वाली टीम पूरी तरीके से इस मैच को जीत सकती है, ये उम्मीद की किरण यहाँ से जगती हुई। कुल मिला के रनों की संख्या 15 रन, जीतने के लिए हर ओवर में 11.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। 4 कदम हम देख सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम आगे की तरफ, अर्थात अपनी मंजिल की तरफ यहाँ पे बढ़ रही है। इस बीच नए गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं अफवान, 33 नंबर की जर्सी परिधान किए हुए। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 33 नंबर की जर्सी 2 महान ऑलराउंडर पहना करते हैं, अर्थात शेन वॉटसन ऑस्ट्रेलिया के एक महान ऑलराउंडर और उसी के साथ भारतीय ऑलराउंडर हार्दिक पांड्या। कपिल देव के बाद अगर सही मायनों में भारतीय टीम को जो तलाश थी ऑलराउंडर की, वो तलाश थोड़ी अब समाप्त हो चुकी है, क्योंकि इसके पहले बहुत सारे ऑलराउंडर के हिसाब से अनेक खिलाड़ी आए, मगर कोई भी ऑलराउंडर नहीं बन सका। जब अगर श्रीनाथ आए, उसके बाद इरफान पठान को ऑलराउंडर की हैसियत से देखा जाने लगा, मगर सही मायनों में हार्दिक पांड्या बहुत ही बढ़िया कार्य करते हुए। इस बीच अच्छी गेंद के साथ शुरुआत, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीची रही थी,
स्क्वायर कट करने की कोशिश थी बल्लेबाज की, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। विकेट कीपर ने अपना काम मुकम्मल कर लिया। जी हाँ, इस मरतबा बैक टू द बॉलर खेला था, फॉलो थ्रू में उस गेंद को फील्ड करने की कोशिश, और यहाँ पे रन आउट होकर पवेल में वापिस आना पड़ेगा। पंद्रह रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अफवान की जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि पहली गेंद बिंदी करने के बाद दूसरी गेंद के ऊपर रनआउट के रूप में एक विकेट यहाँ पे चटकाया। लास्ट ओवर में अंतिम दो गेंदों के ऊपर बैक टू बैक दो छक्के लगाने के बाद ऐसा लगा था कि यह मैच आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है, मगर फिर से एक बार गेंदबाजी करने वाली टीम ने यहाँ पे अपने हुनर का प्रदर्शन किया है, मैं कहूँगा, और बल्लेबाजों को फिर से एक बार सोचने पर मजबूर कर दिया है। जो इनफॉर्म बल्लेबाज थे, बाएं हाथ के बल्लेबाज थे, वही हालांकि वो नॉन स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं। ये एक अच्छी बात बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। इस बीच नए बल्लेबाज नमूदार होते हुए निनाद स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के तैयार। इस मरतबा शॉट मिड विकेट की दिशा में ढील हाथों से ढकेल दिया था एक रन के लिए, क्योंकि शॉट मिड विकेट में फील्डर तैनात है। एक एक रन निकाल कर अपने साथी बल्लेबाज जो तूफानी बल्लेबाजी के मूड में यहाँ पे नजर आ रहे हैं, उन्हें स्ट्राइक देना है, स्ट्राइक को रोटेट करना है। ये अहम भूमिका समझते हुए एक अच्छे क्रिकेट की पहचान कराते हुए नए बल्लेबाज निनाद, क्योंकि एक एक रन बहुत ही ज़रूरी होता है, स्ट्राइक को रोटेट करना। जो जो भूमिका अपने तुम्हारे कंधों पे होती है वो आप अगर मुकम्मल करोगे तो साथी जो बल्लेबाज है उनके ऊपर जो मनोवैज्ञानिक दबाव आया है वो थोड़ा सा रिलीज होगा। जिस तरीके से आपने देखा होगा 2011 के वर्ल्ड कप में गौतम गंभीर ने जो महत्वपूर्ण भूमिका अदा की थी, हालांकि हीरो बने थे महेंद्र सिंह धोनी। ओहो, फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद आती हुई। अब बल्लेबाज पूरी तरीके से सोच में डूबे हैं, करे तो क्या करे, क्योंकि चार गेंदें हो चुकी है इस ओवर की और मात्र एक रन इस ओवर में खर्च किया है इस गेंदबाज ने। कमाल की गेंदबाजी, सदी हुई गेंदबाजी, इस अनुशासित गेंदबाजी। फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी, बॉडी लाइन पर करने की कोशिश थी, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में डिक्लेयर जोन में एक रन के लिए। एक एक रन से यहाँ पे बिल्कुल काम नहीं बनेगा, मगर एक एक रन भी यहाँ पे बहुत ज़रूरी है। 17 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, दूसरा ओवर प्रगति पर, दूसरी ओवर की मात्र एक गेंद शेष बची है। फिर से एक बार अफवान, जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, पॉइंट के ऊपर से खेला, मगर डी पॉइंट में फील्डर तैनात और बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। आणि याच दरम्यान संघर्ष दिघी या संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे की आपल्या 11 खेळाडूंची नावं असलेली लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी। संघर्ष दिघी,
ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 17 रन। अब बचे हुए 12 गेंदों में कितने रनों की जरूरत है, जरूर हमारे गुण लेखक जी हमें बताएंगे। मोहित, नए गेंदबाज मोहित। बारह गेंदे और 28 रनों की जरूरत। 14 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। इसका मतलब ये साफ है कि कम से कम 3 या 4 बड़े स्ट्रोक यहाँ पे लगाने होंगे। उसके लिए कोशिश करनी होगी, उसके लिए रिस्क उठानी होगी। ओहो, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर ललचाया। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की थी, मगर गेंद और बल्ले का फिर से एक बार कोई ताल्लुक नहीं। जिंदगी हो या क्रिकेट का मैदान, रिस्क तो उठाना होगा, इसमें कोई हमारे पास चारा नहीं है, ऑप्शन नहीं है। मोहित फिर से एक बार, मोहित का अपना ही एक अनोखा अंदाज। जी हाँ, अच्छी गेंद थी। फिर से एक बार पैर पकड़कर गेंदबाजी करते हुए कारपेट के सहारे उस गेंद को खेल दिया, मगर एक के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। लॉग में फील्डर तैनात है, अच्छी फील्डिंग। एक एक रन अगर यहाँ पे निकालते हैं तो मैं फिर से एक बार जरूर यहाँ पे बताना चाहूँगा कि गेंदबाजी करने वाली टीम खुश होगी। यहाँ पे बड़े स्ट्रोक लगाने होंगे, अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि निर्णायक घड़ी आ चुकी है। डू और डाई ये स्थिति है, करो या मरो। क्योंकि अगर यहाँ पे बड़े स्ट्रोक लगेंगे तो हम जीतेंगे, वरना यहाँ से तो बाहर जाना ही है। इसीलिए क्यों न करे बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश। इस मरतबा जोरदार प्रहार तो किया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और मिड विकेट की दिशा में नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। ओहो, ये क्या नाट्यमय एक एक ऐसी घटनाएं हो रही है मैदान पर। अंपायर जी की तरफ से नो बॉल का इशारा आता हुआ, बहुत ही मैदान में यह नाट्य होता हुआ। नो बॉल के रूप में 1 रन यहाँ पे मिलेगा और बल्लेबाजों ने दौड़कर जो रन पूरे किए हैं, कुल मिला के यहाँ पे 3 रन मिलेंगे। बहुत ही तकदीर वाले रहे बल्लेबाज। अंपायर जी, थ्रो किस चीज का है, किस बारे में थ्रो है, जरा ये क्लियर कीजिए। संघर्ष दिघी या संघाचे संघनायक, मी विनंती करतोय पुन्हा एकदा आपल्याला की आपल्या 11 खेळाडूंची नावं असलेली लिस्ट आमच्यापर्यंत आपण लवकरात लवकर द्यावी आणि मैदानामध्ये सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी, पंचांना माझी विनंती असेल। चलिए, अंपायर का जो भी डिसीजन होगा वो अंतिम होगा। किसी भी तरह से वक्त ज़ाया करना मुनासिब नहीं होगा। इस मैच के लिए बहुत सारा
वक्त पहले ही खर्च हो चुका है। चलिए जल्दी से जल्दी असल जो भी डिसीजन है जल्दी, इतना देर रुक के नहीं चलेगा। अंपायर वहाँ पर बहुत ही एक्सपीरियंस वाले हैं, उन्होंने जो भी डिसीजन दिया है लास्ट डिसीजन है। गेम स्टार्ट करें अंपायर।
अंपायर जी, अंपायर जी, रन कितने होंगे? नो बॉल के रूप में, वाह सॉरी, थ्रो के रूप में अगर नो बॉल दिया है आपने तो 2 रन की पेनल्टी भी है, और बल्लेबाजों ने 2 रन और एक नो बॉल का रन, कुल मिला के 5 रन मिलेंगे। जी हाँ, चलिए ये क्लियर होता हुआ। सॉरी, 1 मिनट रुको। कुल मिला के 4 रन यहाँ पे मिलेंगे, क्योंकि 1 रन पेनल्टी, 2 रन जो बल्लेबाजों ने दौड़कर पूरे किए और 1 रन जो नो बॉल के रूप में था। कुल मिला के 4 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 23 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। सॉरी, यहाँ पे फिर से एक बार थोड़ी सी मैं, 22 रन हो चुके हैं और फ्री हिट भी रहेगा। देखिए इसी को कहते हैं दोस्तों, आम तो आम और गुठलियों के भी दाम। अगली गेंद, जी हाँ, मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर, प्रेशर, लेग स्टंप के बाहर भटके, हालांकि शरीर पर गेंद डालने की कोशिश थी, बल्लेबाज को ब्लॉक करने का इरादा था, मगर लाइन से भटके और फिर से एक बार यहाँ पे उनको खामियाजा भुगतना पड़ा। और इस 1 रन के साथ रनों की संख्या 23 रन। गेंदबाज मोहित, जी हाँ, हालांकि बहुत ही अच्छी गेंद थी, खंबा उखाड़ दिया था, मगर फ्री हिट था, इस वजह से बाल बाल बच गए। फिर से एक बार यहाँ पे 1 रन। सर यहाँ पे रन नहीं मिलेगा सर, क्योंकि फ्री हिट के ऊपर बोल्ड था, रन नहीं मिलेगा बाई के रूप में। चलिए दोस्तों, इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन। 4 गेंदें हो चुकी है, ये ओवर थोड़ा सा सॉरी, ओहो, आखिरकार खंबा उखाड़ ही दिया और बल्लेबाज को अब वापस आना पड़ेगा। बहुत ही अच्छी गेंदबाजी मैं कहूँगा, बहुत एक लंबा ओवर यहाँ पे घट रहा था, मगर गेंदबाज ने अपने धैर्य को नहीं खोया, अपने आत्मविश्वास को बनाए रखा, अपने आप को समझाया कि जी हाँ मैं कर सकता हूँ, मैं अच्छी गेंदबाजी कर सकता हूँ। और उसके बाद फिर से एक बार आत्मविश्वास को इकट्ठा करते हुए गेंदबाजी यहाँ पे उन्होंने की है। अब 8 गेंदें बची है और जीतने के लिए 21 रनों की और जरूरत। इस बीच नए बल्लेबाज सतीश, सतीश एक धुआंधार बल्लेबाज है, बहुत ही शानदार बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि दिघी के मैदान पर इस खिलाड़ी ने 2 गेंदें अभी भी आना बाकी है सर। दो गेंदें अभी भी शेष बची हुई है, सतीश के ऊपर सभी निगाहें होंगी। जी हाँ, यहाँ पे शायद डेलिब्रेट दिया है और इसी वजह से रन लेने का मौका नहीं सतीश के पास, मगर सतीश ने दिघी के मैदान पर तूफान खड़ा कर दिया था। बहुत ही अच्छी गेंदबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी की थी और मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजे गए थे और अपने नाम बाइक की थी वही सतीश। सतीश जब तक बल्लेबाजी करेंगे तब तक ये मैच कभी भी किसी भी पक्ष में झुक सकता है। इस मरतबा फिर से एक बार गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में ट्रैवल करती हुई डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। देखते देखते इस ओवर की भी समाप्ति हो चुकी है। अब बचे हुए 6 गेंदों में 20 रनों की जरूरत, 6 गेंदे 20 रन,
20 रन 6 गेंदे। बहुत ही मुश्किल जरूर है, मगर मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, नामुमकिन बिल्कुल नहीं, क्योंकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी युवराज सिंह और इंग्लैंड के गेंदबाजों में एक बहुत ही शानदार वो मुकाबला हुआ था। अंतिम एक ओवर में 19 रनों की जरूरत थी, और उसी के साथ आप सभी को याद होगा वेस्ट इंडीज बनाम इंग्लैंड का वो फाइनल मैच, जहां पे वेस्ट इंडीज टीम को 6 गेंदों में 19 रनों की जरूरत थी, और कार्लोस ब्रेथवेट ने लगातार 4 छक्के लगाए थे, और वो मैच वो दिन सुवर्ण अक्षरों से लिखा गया था। छह गेंदे और 19 रन। अब यहाँ पे ये 19 रन कौन बचाएंगे, सॉरी 20 रन कौन यहाँ पे सेव करेगा और अपनी टीम को जीत दिलाएगा, इसी के बारे में चर्चा यहाँ पे होती हुई, एक दूसरे की सलाह और एक दूसरे का मशवरा यहाँ पे लेते हुए, और अंतिमतः यहाँ पे निर्णय लिया गया। जिम्मेदारी फहद के ऊपर सौंपी है, 19 नंबर की जर्सी परिधान किए हुए फहद। 20 रन यहाँ पे बचाने हैं। अगर बड़े स्ट्रोक से बल्लेबाजों को वंचित किया तो ये मैच आसानी के साथ उनके पक्ष में जाएगा। हालांकि गेंदबाजी करने वाली टीम पाबरा को बहुत ही सुनहरा मौका, क्योंकि 20 रन निकालना आसान तो बिल्कुल नहीं है। जी हाँ, पहली गेंद उड़ाया उसे, मगर लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही आसान सा कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। सतीश बड़े बल्लेबाज है, मगर आज देखिए पूरी तरीके से नाकाम रहे। उम्मीद जरूर थी कि सतीश चलेंगे, कम से कम 2-3 हिट यहाँ पे लगाएंगे, और हिट लगाने की कोशिश भी की, उनके पास कोई चारा भी नहीं था, मगर यहाँ पे बहुत ही अच्छा कैच लॉन्ग ऑन की दिशा में देखने को मिला, और इसी वजह से सतीश को अपना कीमती विकेट खोना पड़ा। अब 5 गेंदे और 20 रन। सफल गेंदबाज फहद। मैच खत्म होने के बाद किसी ने भी मैदान में प्रवेश नहीं करना है, वरना 5 रन की पेनल्टी यहाँ पे दी जाएगी, ऐसा मैसेज मुझे आता हुआ। तो देखिए ये बहुत ही ध्यान रखने की ज़रूरत। चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं, जहाँ पे 5 गेंदे और 20 रन। बाएं हाथ के बल्लेबाज सामने है फहद, फिर से एक बार राइट आर्म राउंड द विकेट। जी हाँ, बहुत ही अच्छा स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक, मार्वलस स्ट्रोक। ये इन द डीप स्क्वायर लेग सीमा रेखा की बाहर, 6 रन। वक्त की नजाकत देखिए, वक्त के ऊपर ये छक्का आया है, बहुत ही मौल्यवान ये छक्का, क्योंकि ऐसे ही 2 छक्के अगर आते हैं तो ये मैच बल्लेबाजी करने वाले पक्ष में चला जाएगा, और एक छक्का आना बहुत ही जरूरी था मैच में रोमांच भरने के लिए। मैच अब कांटे का होगा, क्योंकि गेंदबाज के ऊपर भी स्वाभाविक रूप से यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव आएगा। उस दबाव में गलती हो सकती है और बल्लेबाज उसका फायदा उठा सकते हैं, कुछ भी हो सकता है। फुल टॉस गेंद थी, मगर फायदा नहीं उठा पाए, कारपेट के सहारे उसे खेल दिया था स्क्वायर लेग की दिशा में। रनआउट का खतरा मंडराता हुआ, और इसी के साथ रनआउट के रूप में बल्लेबाज मैदान से बाहर। तीन गेंदें बची है और 13 रनों की जरूरत। जियाफ नए बल्लेबाज, 3 गेंदे 13 रन, 3-13 किसके रहेंगे? 13 रन 3 गेंदे। हालांकि अब 2 बड़े स्ट्रोक की दरकार है। अगर यहाँ पे एक चौका या एक छक्का आता है, तब भी अंतिम ओवर, अंतिम गेंद के ऊपर बहुत ही नाट्य हमें देखने को मिलेगा।
मगर कम से कम पहले एक बड़ा स्ट्रोक अगर आता है तो यहाँ पे रोमांच बना रहेगा। जो उत्कंठा यहाँ पे लगी है, जो यहाँ पे दोनों तरफ आग जो लगी है, दोनों तरफ के, ओहो ये खराब गेंद हो सकती है। यस इट इज, अंपायर जी की तरफ से नो बॉल का इशारा। 1 रन यहाँ पे मुफ्त का मिलेगा। अब यहाँ पे 3 गेंदे और 12 रनों की जरूरत। ऐसी गलती बहुत महंगी हो सकती है। अच्छा हुआ कि नो बॉल के ऊपर कोई बड़ा स्ट्रोक नहीं आया, वरना ये मैच बहुत ही अलग मोड पर। जी हाँ, यहाँ पे फ्री हिट भी रहेगा शायद। ओहो बहुत ही अच्छा स्ट्रोक और कमाल का स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। दो गेंदे और 6 रनों की जरूरत। देखिए अब यहाँ पे क्रिकेट एक्चुअली क्या, कैसा खेल है, ये हमारे सामने आता हुआ। ये बहुत अजीबोगरीब खेल है। मैं अक्सर कहता हूँ ये फुटबॉल का खेल नहीं है, ये हॉकी का खेल नहीं है, ये ना ही ये कबड्डी का खेल है जहाँ पे हम टाइम पास कर सकते हैं और मैच को जीत सकते हैं, लीड ले सकते हैं। यहाँ पे हर गेंद के ऊपर नाट्य होता है, हर गेंद के ऊपर यहाँ पे कुछ न कुछ घटता है, यहाँ हर गेंद के ऊपर कुछ न कुछ टूटता है। अगली गेंद फिर से एक बार, यहाँ कारपेट के सहारे बहुत ही अच्छा स्ट्रोक देखने को मिल रहा है। 1 रन तो मुकम्मल कर लिया, दूसरे रन के लिए मौका नहीं है और फिर भी बल्लेबाज स्ट्राइक एंड पर स्ट्राइक लेने के लिए दौड़ पड़े और इसी के साथ रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। वाळवट आणि पाबरा या दोन्ही संघांच्या खेळाडूंना माझी विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, कुणीही मैदानामध्ये प्रवेश करायचा नाहीये, अन्यथा पेनल्टी दिली जाईल। 1 गेंद और 5 रन। फिर से एक बार मुझे बांग्लादेश और भारतीय टीम के बीच जो एक बहुत ही शानदार और यादगार मैच हुआ था वो याद आता हुआ। कंपलसरी चेस होगा किसी भी तरह से, टॉस के बारे में या विकेट के बारे में हम यहाँ पे नहीं सोचेंगे। आपको अगर जीतना है तो यहाँ पे 5 रन बनाने पड़ेंगे। ऐसा ही सिचुएशन था, भारतीय टीम को जीतने के लिए 5 रनों की जरूरत थी बांग्लादेश के खिलाफ और दिनेश कार्तिक ने डीप कवर की दिशा में शानदार छक्का लगाया था। ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद छोड़ दिया था, अंदाजा सही निकलता हुआ। अब यहाँ पे 4 रनों की जरूरत, चौका भी चल सकता है, छक्का भी चलेगा। अलग अलग गेंदों में, एक एक गेंद में, हर गेंद पर यहाँ पे नाट्यमय हमें दृश्य दिखाई देता हुआ। 1 गेंद और 4 रन। अब यहाँ पे ऋषिकेश कानिटकर की याद ताजा होती हुई, क्योंकि पाकिस्तान और भारत के खिलाफ जो मैच हुआ था और साकलेन मुश्ताक गेंदबाजी कर रहे थे और 4 रनों की जरूरत थी भारतीय टीम को। ऋषिकेश कानिटकर ने चौका लगाया था। ओहो ये तो नो बॉल, यानी अब यहाँ पे 1 रन भी मिलेगा, फ्री हिट भी रहेगा। 1 गेंद और 3 रनों की जरूरत। कमाल हो गया। देखिए ऐसा ही मैच हाल ही में रेवदंडा के मैदान में भी मैंने देखा। 1 गेंद और 15 रनों की जरूरत थी, तब उस गेंदबाज ने नो बॉल डाला और छक्का लगाया था बल्लेबाज ने, यानी 7 रन बिना गेंद खर्च करके उन्हें मिले थे और फिर अंतिम गेंद के ऊपर फिर से एक बार 7 रनों की दरकार थी और फिर से एक बार छक्का लगाया था, मैच टाई हुआ था। तो यहाँ पे भी कुछ ऐसा ही मुझे नज़ारा नजर आता हुआ। 1 गेंद और 3 रन। अब यहाँ पे
एक गेंद और 3 रनों की जरूरत। अगर यहाँ पे बल्लेबाजों ने 3 रन दौड़कर पूरे कर लिए तो क्या होगा? क्या यहाँ पे चार चौका लगेगा? क्या यहाँ पे छक्का लगाने की कोशिश करेंगे? क्योंकि फ्री हिट भी है, नो बॉल की वजह से फ्री हिट भी दिया जाएगा। तो यहाँ पे अगर कैच भी लपका गया तब भी बल्लेबाज रन निकाल सकते हैं। बहुत ही अनोखा ये मैच होता हुआ जरूर यादगार, ये मैच हमेशा के लिए यह याद रहेगा और ये हमें बार बार सिखाता रहेगा कि क्रिकेट एक अनोखा खेल है। क्रिकेट में जब तक अंतिम गेंद डाली नहीं जाएगी या अंतिम रन स्कोरबोर्ड पे लगा नहीं जाएगा तब तक कहना मुश्किल कि कौन सी टीम जीतेगी। एक गेंद और 3 रन। नए गेंदबाज मुदस्सिर, और 1 रन तो यहाँ पे मुकम्मल करेंगे, इसमें कोई शक नहीं है। दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े बल्लेबाज। 2 रन भी यहाँ पे मुकम्मल हो चुके हैं। तीसरे रन के लिए रनआउट के रूप में बल्लेबाज को वापस आना पड़ेगा और इसी के साथ इस मैच को जीत लिया है। 1 रन से पावरा ने इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। और इस मैच में या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय। या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय फैसल। फैसल यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं। ग्राउंड के जिबू जिबू ए जिबू, ओ जाहिद भाई जरा बच्चों को इधर लो ना प्लीज, प्लीज प्लीज। चलो टेंशन मत लो कुछ। फैसल असल असल ग्राउंड के अंदर ये जो असल हर टीम इस बात को नोट करिए कि 25 मिनट का टाइम हर टीम को रहेगा। ओके, और 5 रन की पेनल्टी होगी। टाइम पास ना करे, 25 मिनट का वक्त है आपके पास। धन्यवाद सर. आपण पाहतोय दोन्ही संघांना विनंती असेल की
25 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिला जाईल. 25 मिनिटांमध्ये 4 षटकं ही पूर्ण करायची आहे याची नोंद घ्यायची आहे. अन्यथा 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर मागील सामन्याचा सामनावीरचा पारितोषिक जातोय तो अर्थात